हॅलो गाईज. तो मी आज घरीच आहे, कामावर नाही गेले. जेव्हा मी पहिला ब्लॉग टाकलेला ना यूट्यूबवर, तर म्हणजे भरपूर नाही, सगळीच जणं जी माझ्या ओळखीचे वगैरे आहेत ना, सगळेजण मला म्हणतात की हा तुझा आवाज नाही आहे. तर मी त्यांना कसं प्रूफ देऊ की माझाच आवाज होता तो आहे. आणि मला पण नाही माहिती असं का चेंज होतं आहे माझ्या आवाजमध्ये. म्हणजे मी माझ्या फोनमध्येच रेकॉर्ड केलेला तो, म्हणजे मी डायरेक्ट असं व्हिडिओ करताना बोलले नव्हते. पूर्ण म्हणजे असा व्हिडिओची छोटी क्लिप घेतलेली, जे मी मिनी ब्लॉग बनवत होते ना त्यासाठी. आणि नंतर संध्याकाळी मी एकटी, मला माहीत आहे 11 वाजलेले बहुतेक, तर मी रात्री व्हॉईस रेकॉर्ड केलेले किचनमध्ये आमच्या. त्यामुळे मे बी ते म्हणजे आवाज चांगला आला असेल किंवा काय माहीत, माझ्या फोनमध्ये मग सेटिंग असेल व्हॉईस रेकॉर्डला, ज्यात माझा आवाज चांगला दिसला असेल. आता हे माहीत नाही, कारण मी आता तुम्ही फॅन वगैरे पण काही बंद केलेले नाही आहे, बघू शकता तुम्ही. त्यामुळे यामध्ये त्याचा पण आवाज येईल कदाचित. त्यामुळे मला माहीत नाही आता ह्याच्यात जर माझा वेगळा आवाज आला तर मला असं तुम्ही बोलणार की नाही, तो तुझा आवाजच नव्हता, पण तो माझाच आवाज होता. आता मला माहीत नाही आहे की हा आवाज कसा येईल, कारण मी आता जस्ट ही पहिली क्लिप आहे जी मी आता झोपेतून उठली आहे, आणि मी घरी आहे म्हणून हा पूर्ण ब्लॉग शूट करणार आहे. जे दिवसभरात मी काय करेल वगैरे काय, तसं तर मी काय करत नाही घरी असल्यास. फोन बघते, कोरियन सिरीज एक बघते मी. टी व्ही बघितले तर तारक मेहताचा उलटा चष्मा, जे दिवसभर आमच्यात चालू असते तेच तेवढं मी बघते. तर बघा तुम्ही आज दिवसभर मी काय वगैरे करते ते. फर्स्ट ऑफ ऑल तर मी आता चाय बनवणार आहे, चहा. कोल्हापूरची आहे मी, पण माझी लँग्वेज अजून तेवढी कोल्हापुरी नाही झाली आहे. मी चहा नाही बोलत, चाय बोलते. मी आत्ता चाय बनवायला जाणार होते, पण आता मी जे बाहेर दाखवणार आहे ते तुम्हाला पण खूप आवडेल, खूप छान. जे मी आमच्या इथं ना शेजारच्या काकींच्या कॅट्स आहेत, मांजर आहेत, त्याचं शूट घेतलेलं ते आमच्या इथं आलेल्या. तुम्ही बघा पुढे, हे आमच्या एरियामधले मांजर आहेत. सकाळ सकाळी बघा तुम्ही आता, इथं किती क्यूट आहे. 3 जण आहेत ॲक्च्युली हे. या कसा फोनमध्ये बघतोय. हे 3 जण आहेत ॲक्च्युली. 2 मेल आहेत आणि 1 फिमेल आहे. आमची नाही येते, शेजाऱ्यांचे आहेत. आमच्याकडे पण येतात कधी कधी. सो तर हा इथं वाट बघतोय, कारण का माहिती आहे का, हा भाऊ जो आहे हो चढलाय झाडावर, पण याला खाली येता येत नाही. याला खालीच येता येत नाही. कसलं भारी दिसतंय. हा ना घराच्या बाहेरचा व्ह्यू आहे आमचा, तुम्ही बघू शकताय. जस्ट की गोवावाला फील येतं आहे आम्हाला. पण ना मी आत्ता म्हणजे एवढा शूट नाही घेऊ शकत, कारण इथं पाऊस येतो आहे आणि माझा फोन काय वॉटरप्रूफ नाही आहे, त्यामुळे मी रिस्क नाही घेऊ शकत. ओके ठीक आहे, तर मी आता चाय बनवणार आहे, कारण मला लिटरली ना आता 11 वाजलेत, मी अजून चाय नाही घेतला आहे. आणि तोंडाला बघत वाटतच असेल की तब्येत वगैरे ठीक नाही आहे. म्हणजे माझं मलाच माहीत आहे, मी कोणाला सांगत नाही माझं काय दुखलं वगैरे. तर बरं चला आपण चाय बनवूया. मग चाय तर नाही बनवला आहे मी, पण ही मॅगी बनवली आहे एकदम सुपी, कारण बाहेर पाऊस सुरू आहे. त्यामुळं मला जरा सुपी मॅगी आवडते, म्हणजे ज्यात सूप पण असावं असं. तर मी हे बनवले. आता माझी मॅगी तर तयार आहे, म्हणजे खूप जरा जास्तच गरम आहे, त्यामुळे तुम्ही बघू शकता मला अशी सुपी मॅगी आवडते, म्हणजे की ज्यात सूप पण असावं
याच्यात मी दुसरं सूपचं पॅकेट मिक्स केलं आहे. असो मी ना याच्या आधी कधी व्लॉग, हे बघा पावसाचं नाव काढलं नाही, पावसाला जस्ट आता व्हिडिओ मी सुरू केला होता पण बाहेर पाऊस सुरू झाला, मग दाखवते मी. हे बघा, आणि इथं बघू शकताय तुम्ही, कोणाला बोलते माहीत नाही, कोणाला बोलत असेल हा. संजू दादा टाईप दिसतोय ना, गुंडा टाईप, पण नाही आहे तो. त्याला मच्छर पण मारता येत नसेल कदाचित. ओके, पाऊस दाखवायचा होता तुम्हाला. ओके, पाऊस आहे हा, दिसत नसेल, दिसते काय पाऊस? याच्या आधी मी कधी ब्लॉग शूट नाही केला आहे. मला आवड खूप आहे, म्हणजे मी कधी रिस्क नाही घेतला, कारण इतकं पण जेवढं दिसतं तेवढं सोपं नसतं व्लॉगिंग वगैरे करणं किंवा व्हिडिओज वगैरे करणं. आता जस्ट मी शॉर्ट व्हिडिओ जेव्हा शूट केला होता ना माझा, तो मिनिमम आय थिंक 2 मिनटाचा व्हिडिओ होता, तो फक्त 2 मिनटाचा काहीतरी. त्याला मला 1 तास लागलेलं एडिट करायला, तो व्हिडिओ एडिट करायला. आणि हा मी फुल ब्लॉग घेते. किती मिनटाचं होईल माहीत नाही, कारण मी दिवसभराचा शूट घेणार आहे आणि त्यानंतर एडिट करणार आहे. मग त्याला किती वेळ जाईल मला माहीत नाही. त्याचबरोबर घरची पण कामे असतात, ते पण मला करायचे आहेत. त्यामुळं एवढं सोपं नाही आहे माझ्यासाठी तरी पण बघूया कसं करते. हा ब्लॉग जर चांगला झाला आणि मेन म्हणजे मला जर इझी जात असेल तर मी करेल, कारण मला याची आवड आहे, मला आवडतं खूप. जे माझे क्लोज फ्रेंड आहेत किंवा जे रोज माझ्यासोबत राहतात वगैरे, त्यांना माहिती असेल मला काम हे सगळं सोडून या गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. ओके, बघूया आपण पुढे. ओके, आता हे थंड झाले मॅगी, तो मी पटपट खाऊन घेते. कॅमेरा कसा धरतात ते पण मला आता शिकायला लागणार आहे, ते बघूया. तो हे थंड झालं, मी खाऊन घेते. मला सांग, मीच बनवले म्हणजे काय चांगलंच बनलं असेल, कारण माझे पदार्थ फक्त मलाच आवडतात, बाकी कोणाला आवडत नाही. छान आहे. याच्यात ना दोन्हींचं पण फ्लेवर आहे, मॅगीचं पण आहे आणि सूपचं पण आहे. मागचे कपडे इग्नोर करा, आमच्याकडे पाऊस भरपूर आहे, त्यामुळे आता हे दिसणारच आहे तुम्हाला, त्यामुळे कपडे इग्नोर करा, पाऊस आहे तुम्ही शकता तुम्ही. मी आता आले किचनमध्ये जेवण बनवायला. कोल्हापूरमध्ये याला जेवण बनवणं म्हणतात, आपल्या इकडे स्वयंपाक करणं म्हणतात आमच्याकडे. कढाई, कुठं फोन ठेवलाय, कसा पडल बिडल, त्याला काय आधार नाही आहे असं दिसायला मला, नाही पडणार. हा पडला तर ब्लॉगच बंद, कारण दुसरा फोन नाही आहे माझ्याकडे, एकच आहे. कामासाठी पण तो, स्वतःसाठी पण तो, आणि आता जे सुरू केले नवीन त्याच्यासाठी पण तोच. ठीक आहे, पडू नकोस रे बाबा.
तिथनं तुम्हाला भाजी बनवलेली दिसणार नाही मी, त्यामुळे मला तिथनं काढावंच लागेल ते. तर माझी मम्मी पीठ मळते, ते पण तुम्हाला दिसत नसेल. पीठ चाळायची होती. आम्ही आटा आणतो ते पण पीठ चाळतो. कोण कोण आटा खाते? तुम्ही पीठ चाळता का? आमची मम्मी जरा जास्तच काय हायजेनिक आहे, तिला असं इकडे तिकडे केलेलं जमत नाही, सगळं स्वच्छ लागते. पण काम सगळ्यांकडनं करून घेते, एकटी करत नाही. हसायला हे फोन मी रॅकमध्ये ठेवला, त्यामुळं कसं इथं बघा वर भांडे वगैरे दिसत असतील तुम्हाला, खाली चम्मच आहेत, एवढ्या हाईटवरनं दिसते, इथं नाही दिसणार खालनं. आणि गॅसजवळ मोबाईल न्यायचा नसतंय म्हणून मग लांब ठेवला आहे तो. तेल गरम झालं ना मग तुम्हाला मी इकडे घेऊन येते भाजी बघायला. तोवर बसा तिथनं आराम घ्या थोड्या वेळ, नाही तर तुमचं काही काम असेल तर करून या, तोवर ब्रेक घेऊया आपण एक. हां, सगळी तयारी झाली आहे, तेल पण गरम झालं आहे. तर आता बघूया आपण मी भाजी कशी बनवते. चांगली बनवते. हे पाणी आटलं म्हणून पिवळं झालं, नाही तर आमच्या कढईला डाग नाही आहे, एकदम पाण्यासारखी पांढरी शुभ्र आमची कढई आहे. जोर लावून घासते माझी मम्मी ती कढई, त्यामुळे. चला तेल तरी तापले. जिरे मोहरी फर्स्ट, त्यानंतर लसूण घातलं. त्यानंतर इथं मम्मीचं पीठ मळणं सुरू आहे, म्हणजे ते झालं आहे मळणं. तुम्हाला मी चपाती केल्यास पण दाखवते. पण आता मी याच्यात घालणार आहे कांदा. हा आपण फ्राय होऊ देऊया. आपली भाजी झाल्याच्यानंतर तुम्हाला दाखवते. बाय बाय. एकदम गोल अशी चपाती बनवली आहे मी आता. ते मला वर टाकायचे आणि इथं कॅमेरा धरायला कोण नाही आता, एकाच हाताने टाकायचं मला. नंतर 12:30 वाजले. आता मी तुम्हाला फुगलं बॉन्ड घेऊन गेली मला 3 वर्ष.